Yes. Yes, sir. Okay. So shall we start? तुमचं लेक्चर थोडस लवकर संपते वाटतं. आय थिंक 40 मिनिटाचे असते, 40 ते 45 मिनिटाचे. तरी सुद्धा मुलं खूप उशिरा जॉईन होतात. Okay, so in today's lecture we can start our last topic, unit number 4, that is the relativistic mechanics. Okay, so in this chapter we will discuss the relation between the to relate the space, time and mass. Okay, basically this chapter is based on the special theory of the relativity, which was proposed by the Albert Einstein. Okay, ठीक आहे. मॅडम मी लेक्चर स्टार्ट केले, मी नंतर फोन करतो तुम्हाला. ओके, 27 स्टार्ट करूयात. टाइम होऊन गेला तरी मुलं अजून जॉईन होते. ओनली 26 स्टुडंट्स आर जॉईन. We can start our lecture. The first theory in the physics was mechanics. फिजिक्स मध्ये जी पहिली थेरी प्रपोज केली गेली ती होती मेकॅनिक्स वरती होती. This theory was proposed by the Newton. This theory was proposed by the Newton. This theory is known as the classical theory or the Newtonian mechanics. फिजिक्स मध्ये पहिल्यांदा जी थेरी आपल्याला इथं प्रपोज केली गेली ती मेकॅनिक्स वरती होती. आणि ती कोणी प्रपोज केली तर न्यूटन प्रपोज केली, म्हणून त्या थेरीला आपण म्हणतो न्यूटोनियन मेकॅनिक्स. त्याच्यानंतर ना इन 1905 म्हणजे 1905 ला अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी फिजिक्स मधली दुसरी थेरी प्रपोज केली. ती जी दुसरी थेरी त्यांनी प्रपोज केली ती थेरी होती की स्पेशल थेरी ऑफ द रिलेटिव्हिटी किंवा थेरी ऑफ द रिलेटिव्हिटी. रिलेटिव्हिटी वरती डिपेंड होती. त्या रिलेटिव्हिटी वरची जी डिपेंड होती थेरी, त्या थेरी मध्ये काय होतं, mass and the rest. What is the relation between the mass and the object which is in the, sorry, not a mass, motion and the rest? If we consider the two different objects, the first object is in the motion and the second object is in the rest, then there is the relation between these two different objects. याच्यावरती जी थेरी आहे त्याला आपण म्हणतो थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, आणि ती जी थेरी आहे ती अल्बर्ट आइन्स्टाईन प्रपोज केली. ओके, बिफोर we going to the next point, first we will discuss the one example की आपण रिलेट कसं करत असतो दोन वेगवेगळ्या गोष्टींना. मोशन ला आपण एकच स्पीड असतं पण त्याला आपण वेगवेगळ्या अँगलनं कसं रिलेट करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा स्पेस रिलेटेड असेल तर किंवा मास असेल तर त्याचे आपण एक्झाम्पल बघूया आणि पुढे पण डिस्कस करू. ओके, ठीक आहे. I think my screen is visible. Yes? Yes? Yes, sir. Okay. Okay. Suppose आपल्याकडे एक बस आहे, ही एक अशी एक बस आहे. ठीक आहे. आणि या बसची जी डिरेक्शन आहे ती बस या डिरेक्शनला काय होते, ट्रॅव्हल होते. आणि या बसचं जे स्पीड आहे ते स्पीड आहे, आपण कन्सिडर करूया 50 किलोमीटर पर आवर.
50 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडनं ही बस ट्रॅव्हल होते. ठीक आहे. आता आपल्याकडे इथे काय आहेत, 3 वेगवेगळे ऑब्झर्वर्स आहेत. इथे एक पहिला ऑब्झर्वर आहे. ठीक आहे. इथे एक आपल्याकडे एक पहिला ऑब्झर्वर आहे. आता मला सांगा, या पहिल्या ऑब्झर्वर नुसार जेव्हा ही बस या ऑब्झर्वरच्या समोरून अशी जाईल, तेव्हा हा ऑब्झर्वर जेव्हा या बसला ऑब्झर्व करेल, तेव्हा या बसचं स्पीड काय असेल? दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वर. ऍज पर द ऑब्झर्वेशन ऑफ द फर्स्ट ऑब्झर्वर, पहिल्या ऑब्झर्वरच्या ऑब्झर्वेशन नुसार या बसचं स्पीड काय असेल? येस, व्हॉट इज द स्पीड ऑफ बस ऍज पर द ऑब्झर्वेशन ऑफ दिस ऑब्झर्वर? इथं उभा आहे हा ऑब्झर्वर आणि याच्या समोरून ही बस जाते. आपण सांगितलं की या बसची स्पीड आपण सांगितलं 50 किलोमीटर पर आवर. जर का या ऑब्झर्वरच्या समोरून जर ही बस जात असेल, तर या बसचं स्पीड किती आहे या ऑब्झर्वरच्या ऑब्झर्वेशन नुसार? माझा आवाज सर्वांना येतोय? येस सर. अरे कोणीच काहीच बोलत नाहीये. काय कन्सिडर करायचं आपण? तुम्ही काहीतरी रिस्पॉन्स दिला तर मला पुढचं कन्सेप्ट क्लिअर करता येईल ना. माहिती नाहीये. ठीक आहे. तुम्ही एका एसटी स्टँड वरती उभा आहे किंवा एका रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरती उभे आहेत आणि तुमच्या पुढून एक समोरून एक ट्रेन चालली आहे 50 किलोमीटर पर आवरनं. जर का तुम्ही त्या ट्रेनला पाहताय आणि तुम्ही त्या ट्रेनचं स्पीड कॅल्क्युलेट करताय, ऑब्झर्व करताय, तर तुम्ही किती ऑब्झर्व करणार त्या ट्रेनचं स्पीड? 50 50 किलोमीटर. किलोमीटर पर आवर. ओके. या पहिल्या ऑब्झर्वर नुसार ते जे स्पीड असेल ह्या बसचं ते किती असेल? 50 किलोमीटर पर आवर असेल. This is the first case. In the second case, we consider again, here there is the second observer. इथे एक आपला दुसरा ऑब्झर्वर आहे. पण हा ऑब्झर्वर आहे तो रेस्टला आहे का? उभा आहे का? तुम्ही प्लॅटफॉर्म वरती रेल्वे स्टेशनच्या उभे आहेत का? नाहीयेत. तर तुम्ही काहीतरी मोशन मध्ये आहे, तुमचीही काहीतरी स्पीड आहे. ते तुमचं स्पीड किती आहे? समजा 10 किलोमीटर पर आवर. मग तुम्ही धावत असू देत किंवा चालत असू देत, तुमचं स्पीड कसं आहे? 10 किलोमीटर पर आवर. पण डायरेक्शन कशी आहे तुमची? या बसच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्ही मोशन मध्ये आहेत. मग या सेकंड ऑब्झर्वर नुसार या बसचं स्पीड किती झालं? जर काय या सेकंड ऑब्झर्वर बसच्या अपोजिट डिरेक्शन चाललेला आहे आणि त्याचं स्पीड किती आहे? 10 किलोमीटर पर आवर आणि तो त्या बसला ऑब्झर्व करतोय, तर मला सांगा बसचं स्पीड किती झालं ऍज पर द सेकंड ऑब्झर्वर? ऍज पर द सेकंड ऑब्झर्वर. येस, किती असेल? 40 किलोमीटर पर आवर. ओके ओके, 40 किलोमीटर पर आवर. ओके, ही सेकंड केस थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवा. 40 किलोमीटर पर. ओके, वी कन्सिडर हियर थर्ड केस. हियर देयर इज द थर्ड ऑब्झर्वर. आता हा ऑब्झर्वर सुद्धा मोशन मध्ये आहे, रेस्ट मध्ये नाहीये. पण याची मोशन कशी आहे? 10 किलोमीटर पर आवर. पण याची डायरेक्शन कशी आहे? ज्या डायरेक्शन बस तुमची ट्रॅव्हल होते जाते त्याच डायरेक्शन हा ऑब्झर्वर जातोय आणि या बसकडे बघून त्या बसचं जी स्पीड आहे ते कॅल्क्युलेट करतोय. मग या थर्ड ऑब्झर्वर नुसार त्या बसचं स्पीड काय असेल? काय असेल? What is the speed of bus as per the observation of third observer? किती असेल? माझी स्क्रीन सर्वांना दिसते. सांगा काय असेल स्पीड या बसचं? तुम्ही कन्सिडर करा ना की एका सेम डायरेक्शनला दोन ऑब्जेक्ट चाललेत, एकाचं स्पीड जास्त आहे आणि एकाचं स्पीड कमी आहे. मग काय वाटतं आपल्याला? ओके, थर्ड केस मध्ये 40 येईल ना? येस येस, व्हेरी गुड. थर्ड केस मध्ये किती येईल? 40 किलोमीटर पर आवर.
का 40 किलोमीटर पर आवर येईल? कारण ऑलरेडी तुमचा हा जो ऑब्झर्वर आहे, थर्ड ऑब्झर्वर, तो आणि बस एकाच डायरेक्शनला चाललेत. बसचं स्पीड जरी 50 किलोमीटर पर आवर असेल तर ह्या ऑब्झर्वरचं स्पीड 10 किलोमीटर पर आवर असेल. म्हणजे 50 मधून आपल्याला 10 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. का? दोन्हींची डायरेक्शन ही सारखीच असते. त्यामुळे थर्ड केस मध्ये तुमचं स्पीड किती येईल या बसचं? 40 किलोमीटर पर आवर. मग मला सांगा सेकंड ऑब्झर्वर नुसार किती येईल? मग इथला 40चा नंबर काहीतरी मिस्टेक आहे. इथे किती 60. 60 किती येईल? 60. येस, व्हेरी गुड. 60 किलोमीटर पर आवर. आता बघा आपण काय करतोय इथं? स्टडी करतोय कशाचा? रिलेटिव्हिटीचा स्टडी करतोय. मग ते रिलेटिव्ह आपण काय रिलेट करतोय? काय रिलेट करतोय? स्पेस, टाइम, मास आणि मोशन. मोशन आणि रेस्टचा. आता या कंडिशन मध्ये आपण मोशन आणि रेस्ट हे दोन्ही एकमेकांना रिलेट करतोय. मग ऍक्च्युअली या बसचं स्पीड 50 किलोमीटर, 60 किलोमीटर अँड 40 किलोमीटर असं चेंज होतंय का हो? 40 एकदा 50 किलोमीटर पर आवरनं बस धावते, एकदा 60 किलोमीटर पर आवरनं बस धावते आणि एकदा 40 किलोमीटर पर आवरनं बस धावते. असं त्या बसचं स्पीड कमी जास्त होते का हो? नो सर. होत नाहीये. बसचं स्पीड कमी जास्त होत नाही. ओके, म्हणजे बसचं स्पीड हे कॉन्स्टंटच आहे. इथली मोशन आहे ती कॉन्स्टंट आहे. पण आता इथं दोन ऑब्जेक्ट झाले. एक ऑब्जेक्ट कोण झाला? तुमचा ऑब्झर्वर झाला. पहिला ऑब्जेक्ट कोण झाला? तुमचा ऑब्झर्वर झाला. आणि दुसरा ऑब्जेक्ट कोण झाला? ही तुमची बस आहे ती तुमची दुसरा ऑब्जेक्ट झाला. आपण ह्याच्यात काय रिलेट करतोय? रेस्ट आणि मोशन. तुमचा जो पहिला ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्झर्वर आहे, जे आपण त्या बसला पाहतोय, आपण आपली पोझिशन चेंज करतोय. कधी आपण रेस्टला थांबतोय, रेस्टला थांबल्यानंतर त्या बसचं स्पीड काय आहे हे बघतोय. कधी आपण बसच्या अपोजिट डायरेक्शन मोशन मध्ये जातोय, कधी आपण बसच्या सेम डायरेक्शन, ज्या डायरेक्शनला बस धावते त्याच डायरेक्शन आपण सुद्धा जातोय वेगवेगळ्या स्पीडनं. म्हणजे बसचं स्पीड कमी होत नाहीये. हे 40 किलोमीटर, 50 किलोमीटर, 60 किलोमीटर. तर जो ऑब्झर्वर आहे, जो एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कधी रेस्टला असतो, कधी मोशनला असतो. म्हणजे इथे रिलेट करतोय आपण रेस्ट अँड मोशन, रेस्ट अँड मोशन. मग ही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय आहे? रिलेटिव्हिटी मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनने काय सांगितलंय? द थिअरी विच डील्स विथ relative of motion and the rest is called the theory of relativity. ज्याच्यामध्ये आपण रिलेट करतोय मोशनला आणि रेस्टला, त्या थिअरीला आपण म्हणणार थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, विच वॉज प्रपोज्ड बाय द अल्बर्ट आइन्स्टाईन. ही थिअरी आपल्याला कोणी प्रपोज केली? अल्बर्ट आइन्स्टाईन. ओके, अगेन दिस थिअरी of relativity is divided in two parts. ही जी theory of relativity आहे ही पुन्हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. मग पहिली कोणती आहे आणि दुसरी कोणती आहे? पहिली जी आहे ती स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. पहिली जी आहे ती स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. आणि जी दुसरी आहे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. म्हणजे जेव्हा आपण रिलेट करतोय स्पेस, टाइम, मोशन, मास, हे एकमेकांना रिलेट करताना यांची पोझिशन कशी आहे एकमेकांना, त्याच्यावरून ही जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ही दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. त्याच्यातला पहिला पार्ट आहे स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. जो दुसरा पार्ट आहे तो आहे तुमचा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ओके, आता या स्पेशल थिअरीवरती इथे तुम्हाला MCQ विचारला जातोय. मग स्पेशल थिअरी मध्ये काय स्टडी केला जातो? स्पेशल थिअरी मध्ये ते दोन ऑब्जेक्ट कोणत्या कंडिशनला असते आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये ते दोन ऑब्जेक्ट कोणत्या कंडिशनला असते. ओके, इन युअर तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस साठी फक्त एकच थिअरी आहे, स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. या स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये काय आहे? इन स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी deals with
object and system which respect to one either moving at a constant speed with respect to one another or at the rest. ओके, या स्पेशल थेअरी मध्ये आपण जर कन्सिडर केले की आपल्याकडे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत, हा पहिला ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. जर का ह्या दोघांच्या मध्ये बघितलं तर एक जर ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर दुसरा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असला तर त्याचं जे स्पीड असेल ते कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार. त्याचं स्पीड कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. नसेल तर हे जर का दोन्ही ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतील, ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2, तर हे दोन्ही ऑब्जेक्ट यांची मोशन कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. यांची मोशन कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहेत, खूप डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं तरी सुद्धा त्यांच्या मोशन मध्ये डिफरन्स येणार नाहीये. मग अशी जी थिअरी आहे त्याला आपण म्हणतो स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ओके, आता इथे एमसीक्यू काय विचारला जातो, एमसीक्यू हा विचारला जातो की जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट मोशन मध्ये असेल मग त्याने कितीही डिस्टन्स ट्रॅव्हल करू देत, जर त्यानं मोशन त्याची जर व्हेलॉसिटी जर व्हॅरी नाही केली तर तिथे ऍक्सेलरेशन होतं का, ऍक्सेलरेशन होतं का नाही. येस No. येस नो, ऍक्सेलरेशन होतं का तिथं, नाही होत. मग स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही ऍक्सेलरेटिंग आहे का नॉन ऍक्सेलरेटिंग आहे? येस येस, स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही ऍक्सेलरेटिंग आहे का नॉन ऍक्सेलरेटिंग आहे? दिस इज द एमसीक्यू. आताच तुम्ही आन्सर सांगितलं, आताच तुम्ही आन्सर सांगितलं, नॉन ऍक्सलरेटिंग. नॉन ऍक्सेलरेटिंग. स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इज अ नॉन ऍक्सेलरेटिंग. तिथं ऍक्सेलरेशन होत नाही. का ऍक्सेलरेशन होत नाही? का तर विथ रिस्पेक्ट टू वन एक कॉन्स्टंट स्पीड मध्ये असतो आणि एक रेस्टला असतो. जर का दोन्ही मोशन मध्ये असतील तर दोन्हीही कॉन्स्टंट स्पीडनच राहतील, त्यांच्यामध्ये काय व्हेरिएशन येणार नाही. दॅट्स वाय द स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी इज नॉन ऍक्सेलरेटिंग. मग तुमची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय असेल? जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय असेल? जर का स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही नॉन ऍक्सेलरेटिंग असेल तर जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय असेल? ऍक्सलरेटिंग. काय असेल तिथं? ऍक्सेलरेटिंग असेल. सो इन द जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी द ऑब्जेक्ट्स or the systems which are speeding up or the slowing down with respect to one another. जर का पुन्हा या जनरल थिअरी ऍज पर द जनरल थिअरी ऑफ द रिलेटिव्हिटी पुन्हा जर का आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, हे दोन ऑब्जेक्ट जर का कन्सिडर केले तर ह्यांचं वन अनदर म्हणजे काय होतं, स्पीडिंग अप. कधी मोशन वाढते, कधी मोशन काय होते, कमी होते. कोण कधी रेस्टला असतं, कोण कधी मोशन मध्ये असतं. म्हणजे यांचं कॉन्स्टंट स्पीड हे नसतं. स्पीड हे कधी अप होत असतं किंवा स्पीड हे कधी डाऊन होत असतं. सो इन अ जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी देर इज द ऍक्सेलरेटिंग मोशन. किंवा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही कशी आहे, ऍक्सेलरेटिंग आहे. कशी आहे, ऍक्सेलरेटिंग आहे. मीन्स देर इज द स्पीडिंग अप और द स्पीडिंग डाऊन, किंवा स्पीड हे तुमचं काय होत असतं, कमी होत असतं. ओके, दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द स्पेशल थिअरी ऑफ द रिलेटिव्हिटी. काय सांगितलं? इन द फिजिक्स देर इज द फर्स्ट थिअरी and this theory is known as the Newtonian mechanics or the classical. ती कोणी प्रपोज केली? न्यूटनने केली. कशावरती होती? मेकॅनिक्स वरती होती. त्याच्यानंतर 1905 ला दुसरी थिअरी जी प्रपोज केली ती कोणी केली? आईन्स्टाईनने केली. आणि त्या थिअरीचं नाव काय आहे? थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये काय आहे? देर इज द किंवा देर इज द रिलेशन बिटवीन द मोशन अँड द रेस्ट. मोशन अँड द रेस्ट.
Again, this special theory is, this theory of relativity is divided in two parts. In the first part, there is the special theory of relativity, where there is the non-accelerating motion. In the second part, there is the general theory of relativity, there is the accelerating motion. Okay. Next part is the postulates. What is mean by the postulates? Postulates कशाला म्हणायचं? Postulates म्हणजे काय असतं? आपण postulates कधी नाव ऐकलं का तुम्ही? Postulates आपण कशाला बोलतो? What is mean by the postulates? पीपीटी तुम्हाला दिसते ना सर्वांना? Yes, sir. Postulates म्हणजे काय असतं? गृहीतके. Assumption. Assumptions. काय बघा postulate. एकदा रिपीट करा. Assumption. Assumptions. Okay. Assumption. मराठीत आपण postulates ला काय म्हणतो? गृहीतके. गृहीतके. Result. रिझल्ट. ओके, ठीक आहे. तुम्ही आता या सुट्टीमध्ये घरून ऑनलाईन लेक्चर अटेंड करत होता आणि असं झाडाखाली बसला आणि वरून एक आंबा खाली पडला. हे कोणी कन्सेप्ट मांडलं? कोणी सांगितलं हा कन्सेप्ट? न्यूटन. न्यूटनने सांगितलं होता. ठीक आहे. आता हे एकाच्या घरी झालं असं, दुसरं कोणतं तरी गाव आहे, हे पंढरपुरात घडलं असं, दुसरं कोणतरी अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरापाशी बसले आणि तिथून काय झालंय, आंबा खाली पडलाच नाही, वरतीच गेलाय. असं झालंय का? असं झालंय का? नाही झालं. नाही. कोणतरी अजून दुसरीकडे कुठं अमेरिकेत गेले, फॉरेनला गेले, तिथं ते एक्सपेरिमेंट करायला लागले की न्यूटननं खरंच ते बरोबर सांगितलंय का खोटं सांगितलंय. तिथं काय झालं, आंबा खाली पण पडला नाही, वरती पण गेला नाही, तिसराच कुठेतरी हॉरिझॉन्टल गेला. असं झाले का? नाही झालं. असं झालेलं नाही. मग तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये एक टर्म स्टडी केली होती, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय असतं आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं? काय असतं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? व्हॉट इज मीन बाय द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय असतं? व्हॉट इज मीन बाय त्याच्या आता जे मी एक्झाम्पल दिलं त्याच्याच रिलेटेड आहे बघा. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं? हिअर वी विल डिस्कस द फर्स्ट पोस्टुलेट. पहिलं पोस्टुलेट ही जे आपण स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जे डिस्कस करणार आहोत ती या दोन पोस्टुलेट्स वरती आहे. दोन पोस्टुलेट्स आहेत. द फर्स्ट पोस्टुलेट इज ऑल द फिजिकल लॉज आर द सेम in all inertial frame of references which are moving with constant velocity to each other. काय आहे हे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? म्हणजे काय असतं? तिथं न्यूटन्सचे लॉ लागू होत असतात का? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे की जिथं न्यूटन्सचे लॉ लागू होत असतील, अप्लाय होत असते तिथे न्यूटन्सचे लॉ. टेल मी एनी एक कोणता तरी न्यूटन्सचा लॉ सांगा, एक कोणताही सांगा. Every action have equal and opposite reaction. ओके. प्रत्येक ऍक्शनला इक्वल आणि अपोजिट काय असते? रिॲक्शन असते. बरोबर आहे. तिथं काय आता ही कंडिशन आपण एखादं एक्झाम्पल जर दिलं तर एखादं एक्झाम्पल सांगा याचं. एव्हरी ऍक्शन देअर इज द इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. धावत 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 गेला आणि भिंतीवरती डोकं आलं. काय झालं? भिंतच पडली, आपल्या डोक्याला काहीच झालं नाही. इथे न्यूटनचा लॉ लागू होते का? तो एव्हरी ऍक्शन देअर इज द इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन लागू होते का? मी सांगितलेलं एक्झाम्पल नाही लागू होत. काय होते? आपल्या डोक्याला लागेल, आपल्या डोक्याला काय लागेल? काहीतरी जखम होईल, झालीच पाहिजे तरच आपण म्हणायचं न्यूटननं बरोबर सांगितलं, नाहीतर खोटं सांगितलं. मग
ती जी कंडिशन झाली तिथे काय झाली, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे तिथं न्यूटननं सांगितलेला लॉ हा अप्लाय झाला. जिथं न्यूटननं सांगितलेले लॉ आहेत ते लॉ जिथं अप्लाय होते त्याला काय म्हणतो आपण, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. So all the physical laws are the same in all the inertial frame of references. This is the first postulate. This is the first postulate. What is the second postulate? What is the second postulate? असा कोणता एक्सपेरिमेंट आहे का जिथे न्यूटनचा लॉ अप्लाय होत नाहीये, लागू होत नाहीये? आणि कुठेही गेलं तरी असं कुठं आहे का एखाद्या फिजिकल लॉ किंवा एखादी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? ओके, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय हे तर लक्षात आलं ना. अशी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे अशी कंडिशन की जिथं न्यूटनचे लॉ अप्लाय होते त्याला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, दिस इज द फर्स्ट पॉस्टुलेट. व्हॉट इज द सेकंड पॉस्टुलेट? सेकंड पॉस्टुलेट काय? व्हॉट इज द सेकंड पॉस्टुलेट? द स्पीड ऑफ लाइट in vacuum is the same in every inertial frame, in every inertial frame, and is independent of the motion of the source or the observer. It's independent of the motion of the source or the observer. The second postulate जर तुम्ही रीड केलं तर ते बरोबर आहे का? सेकंड postulate, the speed of light in the vacuum is the same in every inertial frame. Yes, बरोबर आहे का? इनर्शियल फ्रेम म्हणजे जिथे न्यूटनचे लॉ अप्लाय होते. व्हॅक्यूम मध्ये लाईटचं स्पीड हे कमी जास्त होत असतं का कॉन्स्टंट असतं? कमी जास्त होत असतं का कॉन्स्टंट असतं? येस, कॉन्स्टंट असतं. येस, व्हेरी गुड. स्पीड कसं असतं? कॉन्स्टंट असतं. व्हॉट इज द सेकंड स्टेटमेंट हियर? अँड इज इंडिपेंडेंट ऑफ द मोशन. दोघांच्या मोशन वरती हे इंडिपेंडेंट आहे. म्हणजे सोर्स आणि ऑब्झर्वर यांच्या मोशन वरती ते डिपेंड आहे का लाईटचं स्पीड? नाहीये. ओके, वी विल सी एक्झाम्पल, वन एक्झाम्पल. अरे मी खूप स्लोली तुम्हाला सांगायला लागलोय का? तर कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, समजलं पाहिजे. जर कोणाला काही नाही समजलं, अडचण आली तर विचारा. ओके, तर मी काय केलं की इथे एक तुमचा सोर्स आहे, असं एक लाईटचा सोर्स आहे, ठीक आहे. आणि इथं एक ऑब्झर्वर आहे. इथं कोण आहे? तुमचं एक ऑब्झर्वर आहे, ठीक आहे. आता जर काही ह्या सोर्स मधून जर लाईट जनरेट होत असेल, डेफिनेटली ऑल पॉसिबल डायरेक्शनला जाईल, म्हणजे या डायरेक्शनला सुद्धा ती लाईट प्रोपॅगेट होईल किंवा ट्रॅव्हल होईल. आता मला सांगा, पहिली गोष्ट, पहिली केस, या कंडिशनला लाईटचं स्पीड किती असेल? समजा ही एक आपण व्हॅक्यूम मध्ये आहे असं कन्सिडर करूया. व्हॅक्यूम मध्ये आहे असं कन्सिडर करूया. तर इथं लाईटचं स्पीड किती असेल? व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? C is equal to into 10 raised to 8 into 10 raised to 8 युनिट meter per second. पर सेकंड. म्हणजे इथं लाईटचं स्पीड किती असणार आहे? 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. दुसरी कंडिशन, हा जो ऑब्झर्वर आहे हा या सोर्स कडे चाललाय. काय चालला? या सोर्स कडल्या बाजूला चाललाय. म्हणजे लाईटची स्पीड वाढेल का हो किंवा कमी होईल का हो? जर का ऑब्झर्वर एखादा बल्ब लावलेला आहे आणि आपण त्या बल्ब पासून काहीतरी डिस्टन्स वरती आहे, आपण त्या बल्बकडे चाललोय आणि लाईटची स्पीड वाढली किंवा लाईटची स्पीड कमी झाली, असं झाले का हो कधी? नाही झालं. म्हणजे या ऑब्झर्वरच्या मोशन वरती ह्या लाईटची व्हेलॉसिटी डिपेंड आहे का? नाही. म्हणजे इथं तुमच्या या कंडिशनला तुमची लाईटची व्हेलॉसिटी किती असेल? स्पीड ऑफ लाईट किती असेल?
3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही लाईटचं आहे बघा, नाहीतर मन चालेल हा माणूस इकडे या डायरेक्शनला चाललाय, एवढ्या स्पीडनं चाललाय. नाही, लाईटची स्पीड आहे, लक्षात ठेवा, हे इकडे चालली लाईटची स्पीड. ओके, दिस इज द सेकंड कंडिशन. ओके, what is the third condition? In the third condition, this observer is in the rest position. या ऑब्झर्वरला आपण इथं रेस्टला ठेवलेला आहे, याला बांधून ठेवला आपण इथं. पण काय करतोय, हा जो बल्ब आहे तो आपल्याकडे यायला लागला, असे लाईटची ट्यूब आपल्याकडे यायला लागली. ट्यूब यायला लागली म्हणजे आपल्याकडे लाईट फास्ट जास्त स्पीडने यायला लागली. असं होतंय का? होतंय का? नाही होत. पण तिथे एक आपल्याला एक वेगळंच काहीतरी ऑब्झर्व होतं. काय वाटतं, जेव्हा एखादा सोर्स आपल्याकडे यायला लागलेला आहे तेव्हा आपल्याला नॉर्मलच असं ऑब्झर्व होत असतं का काहीतरी वेगळं ऑब्झर्व होतो? काय वाटत नसतं असं बल्ब यायला लागल्या म्हणजे? साईज इन्क्रीज होते. हा, येस येस येस. काय जवळ आल्यावर साईज इन्क्रीज होते. जवळ आल्यावर काय इन्क्रीज होतंय? साईज वाढतो, म्हणजे मोठा ऑब्झर्व होतो. ओके, अजून अजून इंटेन्सिटी वाढते लाईट. येस येस येस. इंटेन्सिटी सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं इंटेन्सिटी वाढते, त्यामुळे आपल्या डोळ्याला चमक आल्यासारखं होतं असं काहीतरी. म्हणजे असं होतं, म्हणजे लाईटची स्पीड वाढत नाहीये, जस्ट इंटेन्सिटी इन्क्रीजेस. मग या कंडिशन मध्ये सुद्धा काय आहे, तुमची लाईटची स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. The speed of light in the vacuum is constant. All the inertial frame of references. It is independent on the motion of source and it is independent on the motion of the observer. ऑब्झर्वरच्या मोशन वरती आणि सोर्सच्या मोशन वरती या लाईटचं स्पीड डिपेंड नाहीये. त्यांचं कितीही मोशन होऊ द्या, या सोर्सची किंवा या ऑब्झर्वरची, तर लाईटचं स्पीड हे काय राहणार, कॉन्स्टंटच राहणार. दिस इज द सेकंड पॉस्युलेट. हे काय झालं तुमचं सेकंड पॉस्युलेट झालं. ओके ओके. आता याच्यानंतर ना जो सगळ्यात महत्वाचा मोठा क्वेश्चन आहे या चॅप्टर वरती, जो 5 मार्काला क्वेश्चन असतो, एक डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन ऍक्च्युली शॉर्ट आहे, पण त्याच्या स्टेप्स या जास्त आहेत. ओके, ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूयात. फक्त आता जस्ट हायलाइट करूया की व्हॉट इज दॅट डेरिव्हेशन. हे डेरिव्हेशन ऍक्च्युली काय आहे ते जस्ट आपण डिस्कस करूया. ओके, ठीक आहे. काय कन्सिडर करूयात की ओके, आता तुम्हाला माहिती आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं? येस, अशी कंडिशन की जिथं न्यूटन्सचे लॉ अप्लाय होत असते. आता आपण कन्सिडर करूयात की आपल्याकडे 2 इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत. ओके, पहिली इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे की इथं आहे आपली पहिली इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तिचा हा वाय ऍक्सिस आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. आणि ह्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण म्हणूया यस. ओके, इथं आपण लिहूया यस is the first inertial frame of reference which is in the rest position. ही कशी आहे, तुमच्या रेस्ट पोझिशनला आहे. अगेन वी कन्सिडर देर इज द सेकंड इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आपल्याकडे अजून एक दुसरी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. ती इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कुठं आहे? इथं कुठंतरी आहे, याच्या पाठीमागच आहे इथं कुठंतरी. या जर एक्स ऍक्सिसला आपण ऑब्झर्व केलं तर ही दुसरी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अशीच कुठेतरी इथं आहे. याचे हे कोऑर्डिनेट्स झाले की हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट आणि हा तुमचा झेड कोऑर्डिनेट. आणि या सेकंड इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सला म्हणून आपण एस डॅश. ओके, एस डॅश इज द सेकंड इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. but this S dash means the second inertial frame of reference is not in the rest position. So S dash inertial frame of reference is in the motion. But
यस, ही पहिली जी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स होती ती कशी होती, रेस्टला होती. आणि दुसरी एस डॅश नावाची जी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती रेस्टला आहे का, नाही, ती कशी आहे, मोशन मध्ये आहे. कशी आहे ती, मोशन मध्ये आहे. ओके, ठीक आहे. आता कन्सिडर करा की या एस डॅश चे कोऑर्डिनेट ऍक्सिस एक्स वाय आणि झेड, एस चे कोऑर्डिनेट ऍक्सिस एक्स वाय आणि झेड, यांचं प्लेन कसं आहे, सेमच आहे. या सर्वांचा प्लेन कसा आहे, सेमच आहे. म्हणजे याचा सुद्धा एक्स डायरेक्शन कोणती असणार आहे, हीच असणार आहे. वाय ची अप्पर डायरेक्शन असणार आहे आणि झेड ची या डायरेक्शनला काहीतरी असणार आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, आता एस डॅश नावाची जी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती मोशन मध्ये आहे. म्हणजे या डायरेक्शनला अशी काहीतरी मोशन मध्ये चालली आहे. कोणत्या एकाच डायरेक्शनला जाईल का, 3 कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत म्हणून 3 डायरेक्शनला जाईल का, 3 डायरेक्शनला जाईल का, वेगळे नाहीये, ती एकाच डायरेक्शनला कोणत्या तरी मोशन मध्ये जाईल. मग आपण म्हणूया की एक्सच्या डायरेक्शनला चाललेली आहे. कोणती, एस डॅश नावाची इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स या एक्सच्या डायरेक्शनला चालली, अशी चालली एक्सच्या डायरेक्शनला चालली. मग असा हा पॉईंट येईल का, या पॉईंटला म्हणूया ओ पॉईंट. या ओ पॉईंट वरती हे दोन्ही एकमेकांना को इन्साइड होतील का, वो यस आणि यस डॅश, यस आणि यस डॅश या दोन्ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स या ओ पॉइंट वरती, या ओ नावाच्या पॉइंट वरती एकमेकांना को इन्साइड होतील का. Yes. मी किती लोकांना दिसतो, दिसतो का मी? येस सर. आता बघा मी काय सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा बघा. हे अशी एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा तुमचा वाय कोऑर्डिनेट आहे. इथंच अजून एक तुमची दुसरी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तिचा हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. ही जी आहे ती यस आहे आणि ही जी सेकंड आहे ती यस डॅश आहे. बघा फ्रंट साइड आणि बॅक साइड वर तुम्ही कन्सिडर करा की जे आपण हा पुढच्या बाजूला दिसते की ही यस नावाची इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे आणि ही रेस्टला आहे, ही मोशन मध्ये नाहीये. आणि जी यस डॅश आहे ती कशी आहे, मोशन मध्ये आहे. पण ती काय अशी पाठीमाग आहे कुठंतरी आणि या एक्सच्या डायरेक्शन अशी चाललेली आहे, या डायरेक्शन अशी चालली आहे. तर बघा इथं कुठेतरी एकमेकाला कोइन्साइड होतील का, झाली का इथं कोइन्साइड एकमेकांना, दिसतील का, दोन दिसतील का तुम्हाला, नाही एकच दिसते. म्हणजे इथं काय झालं, ते एकमेकांना कोइन्साइड झाले, बरोबर आहे का नाही. बरं तुम्ही एक मिनिट, एखाद्या तुम्ही गाडीवरती प्रवास करता, तुम्ही आता गाडी काय स्लो चालवत नसता, स्पीड मध्ये असता. जर का आपलं लेक्चर आता एंड झालं तर ऑटोमॅटिकली पटकन तुम्ही रिजॉईन करायचं. थोडंसं 1-5 मिनिटं डिस्कस करून थांबूया, टाइम संपत आला. जस्ट अर्ध्या मिनिटामध्ये ते टाइम संपून जाईल. पुन्हा रिजॉईन व्हा, 5 मिनिटासाठी रिजॉईन व्हा, नाहीतर पळून जाचाल सर्वजण.